मी अश्विनी पाचोरे, राणी सरस्वती देवी कन्या शाळा आणि मातोश्री सायरबाई चंपालाल बेगमुता ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सांगली। आज आपण शिकणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। की 11वी मध्ये सुद्धा आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा टॉपिक शिकलेला आहे। तर त्या 11वी मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपण काय शिकलो तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज। देयर आर 6 मेन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, that is sin ratio, cos ratio, tan ratio, cot ratio, sec ratio and cosec ratio। की याचा अभ्यास आपण 11वी मध्ये केलेला आहे। त्याचबरोबर इंटर रिलेशनशिप बिटवीन these 6 trigonometric ratios, that is sin theta is equal to 1 upon cosec theta। अशा पद्धतीने ह्यांच्यामध्ये ह्या ज्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत यांच्यामध्ये जे काही इंटर रिलेशन आहे तेही आपण अभ्यासलेले आहे। फंडामेंटल आयडेंटिटीज, there are 3 fundamental identities, sin square theta plus cos square theta is equal to 1, 1 plus tan square theta is equal to sec square theta and 1 plus cot square theta is cosec square theta। The trigonometric values of different angles, म्हणजे आपले जे डिफरंट अँगल्स आहेत 0 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री यासाठी ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायला आपण शिकलेला आहे। त्यानंतर कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्यांचा अभ्यास आपण केलेला आहे। अलाइड अँगल फॉर्म्युल्यांचा आपण अभ्यास केलेला आहे। मल्टिपल आणि सब मल्टिपल अँगल फॉर्म्युल्यांचाही आपण अभ्यास केलेला आहे। फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यांचाही आपण अभ्यास केलेला आहे। ह्या सगळ्याचा उपयोग आपण 12वी मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शिकत असताना याचा उपयोग करणार आहे। तर त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय बघा, प्रीवियस स्टँडर्ड मध्ये आपण लिनियर इक्वेशनचा अभ्यास केलेला आहे। हे लिनियर इक्वेशन कसे होते, त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे ax + b = 0। हे आहे लिनियर एक्सप्रेशन। की जर क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं झालं तर काय येणार, ax² + bx + c = 0। किंवा लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स असणारा लिनियर इक्वेशन, that ax + by + c = 0। This is a linear equation with 2 variables। के हे सगळे काय आहेत, x व्हेरिएबल असणारे हे लिनियर एक अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहेत। आपण त्यांना म्हटलं लिनियर इक्वेशन, याला क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता आपल्याला पाहायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन्व्हॉल्व असेल अशा इक्वेशनना आपण म्हणणार आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। फॉर एक्झाम्पल sin theta = 1/2। बघा याच्यामध्ये sin theta ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि इक्वेशन आहे म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। दॅट मीन्स डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज अ इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ए ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। मग या लिनियर इक्वेशनचं ज्या पद्धतीने आपण सोल्युशन फाइंड आउट करत होतो, म्हणजे लिनियर इक्वेशन असेल ax + b = 0, ह्याचा अननोन जो आहे अननोन ह्याची जी व्हॅल्यू आपण फाइंड आउट करत होतो त्याला आपण काय म्हणत होतो, सोल्युशन ऑफ दॅट गिवन इक्वेशन। बघा याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं, that is equal to ax = -b, therefore x = -b/a। ही व्हॅल्यू जी आहे x ची, ही जी x ची आपण व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय करणार आहे, हे दिलेलं लिनियर इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे। म्हणून आपण त्याला म्हणत होतो सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन। त्याच पद्धतीने ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन काय असणार आहे तर इथं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेलं आहे sin theta = 1/2। मग थीटाच्या ज्या व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन, ज्या व्हॅल्यूजसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल अशा व्हॅल्यूजना आपण काय म्हणणार आहे, सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। मग sin θ = 1/2 कधी ट्रू असणार आहे, हे sin θ = 1/2 थीटाच्या π/6 या व्हॅल्यूसाठी काय असणार आहे, हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार। बघा आपल्याला माहिती आहे sin of π/6
दॅट इज sin of pi by 6 is equal to 1/2. म्हणजे थीटाच्या या व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होते, म्हणून काय होणार, pi by 6 is a solution of trigonometric equation. मग फक्त या एकाच व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे का, नाही. तर ह्याच्या डिफरंट आपले जसे रोटेशन आपण वाढवत जाऊ, परत एका रोटेशननी जेव्हा आपण तो अँगल घेणार आहे त्याच ठिकाणी काय होणार आहे, आपला टर्मिनल रे येणार आहे. त्यामुळं ह्याचे जसे रोटेशन वाढत जातील त्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळे डिफरंट अँगल्स मिळत जातील आणि वेगवेगळ्या थीटाच्या व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होत जाईल. त्यामुळं ह्याचे सोल्युशन जे आहे ते ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये एकच असतात किंवा दोन असतात असं नाही. वी कॅन गेट इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग ते जे त्याचे सोल्युशनचे टाइप्स आहेत त्याच्यावरून सोल्युशन आहे त्याच्यावरून दोन टाइप्स आपण केलेले आहेत. सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन, असे दोन आपण त्याचे टाइप्स केलेले आहेत. मग या प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय आणि जनरल सोल्युशन म्हणजे काय आपण समजावून घेऊया. ह्याच एक्झाम्पल साठी sin θ इज इक्वल टू 1/2 यासाठी आपण सोल्युशन फाइंड आउट करणार आहे. sin θ इज इक्वल टू 1/2 तर एक सोल्युशन आपण मिळवलेलं आहे pi by 6. आणखी याचे काही सोल्युशन आहेत का, आता आपण 11वी मध्ये अलाइड अँगल फॉर्म्युलांचा अभ्यास केलेला आहे. त्या अलाइड अँगल फॉर्म्युलांचा अभ्यास करत असताना एक फॉर्म्युला sin of pi minus theta is equal to sin theta. ओके, मग यामध्ये थीटाला जर आपण रिप्लेस केलं pi by 6 नी तर आपल्याला सोल्युशन इथं व्हॅल्यू मिळेल sin of pi minus pi by 6 is equal to sin of pi by 6. Okay, that is sin of इथं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण घेतलं तर इथं येईल 6 pi minus pi म्हणजे 5 pi by 6 is equal to sin of pi by 6 that is 1/2. म्हणजे sin च्या pi by 6 5 pi by 6 या थीटाच्या या व्हॅल्यूसाठी सुद्धा साइन रेशो हा 1/2 येतो. म्हणजे दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं आणखी एक सोल्युशन आपल्याला मिळालं 5 pi by 6. ओके, अशा पद्धतीने आता मी हा जो pi by 6 आहे याच्यामध्ये +2 pi केलं, जे एक रोटेशन वाढवलं, परत ह्या pi by 6 +2 pi मध्ये परत एक रोटेशन म्हणजे 4 pi ऍड केलं. अशा पद्धतीने आपण रोटेशन्स ऍड करत जसं जाऊ त्या पद्धतीने आपल्याला इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन मिळतील. त्याच पद्धतीने ह्या 5 pi by 6 याच्यामध्ये सुद्धा 2 pi ऍड केलं, त्यानंतर 4 pi ऍड केलं की आपल्याला इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स याचे मिळत जातील. अशा पद्धतीने sin θ इज इक्वल टू 1/2 चे आपल्याला हे सोल्युशन मिळतील. मग यातलं प्रिन्सिपल सोल्युशन कोणतं किंवा जनरल सोल्युशन म्हणजे काय समजून घेऊया. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे हे जे आपल्याला इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन मिळतात त्यातले जे 0 to 2 pi च्या मध्ये असतील, 0 to 2 pi च्या मधले जे व्हॅल्यूज असतील थीटाच्या त्या व्हॅल्यूज म्हणजे असणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन. मग याच्यासाठी दोन व्हॅल्यूज आहेत. sin θ इज इक्वल टू 1/2 साठी थीटाच्या दोन व्हॅल्यूज आहेत pi by 6 आणि 5 pi by 6. ह्या दोन व्हॅल्यूज 0 to 2 pi च्या मध्ये आहेत. त्यामुळे या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत यांना आपण म्हणणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन. मग जनरल सोल्युशन म्हणजे काय, हे सगळे जे असणार आहे याला आपण काय करणार आहे, जनरलाइज करणार आहे. ते उरलेले सगळे हे आहेतच, प्लस आणखी जे काही सगळे आपल्याला थीटाच्या व्हॅल्यूज मिळणार, ह्या थीटाच्या व्हॅल्यूजना आपण काय करणार, एखाद्या स्पेसिफिक नोटेशन म्हणजे n डिनोट करून आपण त्याला जनरलाइज करणार आणि जे सोल्युशन मिळणार त्याला आपण म्हणणार आहे जनरल सोल्युशन. आणखी जनरल सोल्युशन आपण नेक्स्ट सेशन मध्ये डीप मध्ये घेणार आहे.
ओके, आज आपण प्रिन्सिपल सोल्युशन वरचे आणखी काही एक्झाम्पल्स घेणार. द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin theta is equal to 1 upon root 2. We know that sin of pi by 4 is 1 upon root 2. Okay. की म्हणजे थीटाच्या पाय बाय 4 या व्हॅल्यूसाठी साइन रेशो हा काय आहे 1 upon root 2 आहे आणि हा जो पाय बाय 4 आहे तो 0 to 2 पाय च्या मध्ये आहे. that 0 is less than or equal to pi by 4 is less than 2 pi. It lies between 0 to 2 pi. Therefore theta is equal to pi by 4 is one of the principal solution of given trigonometric equation. Now we find the second solution using allied angle formula. We know that allied angle formula, by allied angle formula, sin of pi minus theta is sin theta. Therefore हे जे थीटा आहेत दोन्ही जे थीटाज आहे हे थीटा काय करायचं आपण पाय बाय 4 या व्हॅल्यूने रिप्लेस करायचे. म्हणजे इथं मिळेल आपल्याला sin ऑफ पाय मायनस पाय बाय 4 आणि राईट साइडला मिळेल इथं sin ऑफ पाय बाय 4. तर लेफ्ट साइडला इथं ब्रॅकेट मध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार आहे. जे इथं येईल sin ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन ने हा होणार आहे 4 pi minus pi divided by 4. 4 pi minus pi म्हणजे that is 3 pi by 4 is equal to sin of pi by 4. Okay. Therefore that sin pi by 4 is 1 upon root 2. म्हणजे sin च्या 3 pi by 4 या व्हॅल्यू साठी सुद्धा काय होणार आहे व्हॅल्यू येणार आहे 1 upon root 2. म्हणजे theta is equal to 3 pi by 4 हे एक आपल्याला सोल्युशन मिळालं. and that theta 3 pi by 4 is also lies between 0 to 2 pi. that 3 pi by 4 is also lies between 0 to 2 pi. Therefore this is another solution of given trigonometric equation. Therefore here we get two solutions for given trigonometric equation. sin theta is equal to 1 upon root 2 ह्या इक्वेशन साठी आपल्याला दोन प्रिन्सिपल सोल्युशन्स मिळालेले आहेत. एक थीटा इज इक्वल टू पाय बाय 4 आणि सेकंड व्हॅल्यू मिळाली प्रिन्सिपल सोल्युशनची थीटा इज 3 पाय बाय 4. असे दोन थीटाच्या व्हॅल्यूज आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून मिळालेले आहेत. आता आपण घेणार आहे सेकंड एक्झाम्पल cos theta is equal to 1 upon 2. ह्या सिमिलर वेनी आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे बाय we know that is cos of pi by 3 is equal to 1 upon 2. okay, cos pi by 3 ची व्हॅल्यू 1 upon 2 असते. म्हणजे थीटाच्या pi by 3 या व्हॅल्यू साठी cos रेशो हा 1 upon 2 आहे आणि हा जो pi by 3 आहे तो 0 to 2 pi मध्ये आहे. म्हणजे 0 is less than or equal to pi by 3 is less than 2 pi. Therefore theta is equal to pi by 3 is one of the principal solution of given trigonometric equation. okay. आणखी एक सोल्युशन मिळवायचं आहे. आता आपल्याला सोल्युशन मिळवत असताना cos theta चं सोल्युशन cos theta is equal to 1 upon 2 म्हणजे लेफ्ट साइड आणि राइट साइड अशी दोन्ही पॉझिटिव्ह येत असलेले अलाइड अँगल फॉर्म्युला आता आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये आता पाय मायनस थीटा पाय प्लस थीटा आणि 2 पाय मायनस थीटा अशा तीन आपल्याजवळ अलाइड अँगल फॉर्म्युला आहेत. त्यातला कोणता घ्यायचा तर लेफ्ट साइडला cos रेशो असेल तो राइट साइडला सुद्धा कन्वर्ट होताना प्लस कॉस मध्ये कन्वर्ट होणारा अलाइड अँगल फॉर्म्युला कोणता आहे असा अलाइड अँगल फॉर्म्युला allied angle formula that cos of 2 pi minus theta is plus cos theta.
Okay, therefore we use this allied angle formula. Okay, cos of pi minus theta आणि cos of pi plus theta दोन्हीही आहेत minus cos theta. त्यामुळे ते न घेता आपण काय घेणार आहे cos of 2 pi minus theta चा फॉर्म्युला. आता हे जे थीटा आहेत दोन्ही पण हे थीटा आपल्याला रिप्लेस करायचे पाय बाय 3 ने. म्हणजे इथे येणार आहे cos of 2 pi minus pi by 3 is equal to cos of pi by 3. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आपल्याला. काय येईल इथं cos of 6 pi minus pi म्हणजे 5 pi by 3 is equal to cos pi by 3 ची व्हॅल्यू आहे 1/2. म्हणजे 5 pi by 3 या अँगल साठी सुद्धा cos रेशो हा काय आहे 1/2 आहे. त्यामुळे थीटाची आणखी एक व्हॅल्यू मिळाली 5 pi by 3. हा 5 pi by 3 0 to 2 pi च्या मध्ये आहे का? हा आहे. कारण 6 pi/3 असता तर तो 2 pi झाला असता. म्हणजे हा ऑब्वियसली काय 2 pi पेक्षा लेस आहे. म्हणजे दॅट 0 is less than or equal to 5 pi by 3 is less than 2 pi. Therefore theta is equal to 5 pi by 3 is another solution, is another principal solution of given trigonometric equation. Okay, आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊया. cos theta equal to -1/2. बघा इथं होतं cos theta is equal to +1/2. आता आपण घेतलेला आहे -1/2. तर इथं जो आपण फॉर्म्युला पहिला आपण we know that cos of pi by 3 is equal to 1/2. याचाच उपयोग आपण करणार आहे. आता आपण इथं आपल्याला -1/2 पाहिजे. त्यामुळे इथं आपण pi by 3 हा याचं सोल्युशन आहे असं म्हणू शकत नाही. मग इथं आपण डायरेक्ट अलाइड अँगल फॉर्म्युले वापरायचे. बाय अलाइड अँगल फॉर्म्युला cos of दोन्ही अलाइड अँगल फॉर्म्युला निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट होतात. cos of pi minus theta is minus cos theta and cos of pi plus theta is also minus cos theta. दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये आपण जो थीटा आहे तो थीटा काय करूया रिप्लेस करूया pi by 3 ने. म्हणजे इथं येईल cos of pi minus pi by 3 is equal to minus cos pi by 3. Therefore here we get cross multiplication घ्यायचं. इथं काय येईल cos of 3 pi minus pi म्हणजे 2 pi/3 is minus cos of minus sign as it is आणि cos pi by 3 ची व्हॅल्यू आहे 1/2. म्हणजे इथं cos of 2 pi by 3 हा मिळाला -1/2. जे आपल्याला ज्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचं होतं जो थीटा आपल्याला फाइंड आउट करायचा होता तो थीटा इथं आपल्याला मिळाला. ह्या cos 2 pi by 3 या अँगल साठी cos रेशो हा -1/2 आहे आणि हा 0 to 2 pi च्या मध्ये 0 is less than or equal to 2 pi by 3 is less than. हा 2 pi पेक्षा लेस आहे. त्यामुळे आपल्याला थीटा इज इक्वल टू 2 pi by 3 हे एक प्रिन्सिपल सोल्युशन मिळालं. त्याच पद्धतीने इथं आपण थीटा रिप्लेस करायचा pi by 3 ने. cos of इथं येईल pi plus pi by 3 is equal to minus cos pi by 3. इथं काय येणार आहे cos of इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं आपण. इथं येणार आहे 3 pi plus pi that is 4 pi divided by 3 आणि इथं मायनस cos of pi by 3 ची व्हॅल्यू 1/2. म्हणजे थीटाच्या 4 pi by 3 ह्या अँगल साठी cos रेशो हा -1/2 आला. म्हणजे हे एक आपल्याला काय मिळालं सोल्युशन मिळालं. मग 4 pi by 3 हा सुद्धा काय आहे 2
पाय पेक्षा लेस आहे. दॅट 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4π/3 इज लेस दॅन. हे सुद्धा 4π/3 सुद्धा 0 to 2π च्या मध्ये असल्यामुळं थीटाची व्हॅल्यू 4π/3 यासाठी हे सुद्धा काय आहे दिलेल्या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन. दिलेल्या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन cos थीटा इज इक्वल टू -1/2 साठी दोन सोल्युशन मिळाले आपल्याला. प्रिन्सिपल सोल्युशन थीटा इज इक्वल टू 2π/3 अँड थीटा इज इक्वल टू 4π/3. ओके. आणखी एक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेणार आहे. cos theta is equal to minus the principal solution of cos theta is equal to -√3. That cos theta is equal to -√3, that implies tan theta is equal to -1/√3, and we know that tan of π/6 is 1/√3. ओके. प्लस 1/√3 आहे. आपल्याला पाहिजे आहे -1/√3. आपण इथं अलाइड अँगल फॉर्म्युलाचा उपयोग करूया. देअरफॉर बाय अलाइड अँगल फॉर्म्युला the tan of phi minus theta is equal to minus tan theta, and tan of 2π minus theta is also minus tan theta. दोन्ही जे अलाइड अँगल फॉर्म्युले आहेत याच्यामध्ये आपण थीटा जो आहे त्या थीटाला रिप्लेस करणार आहे π/6 नी. ओके. देअरफॉर tan of pi minus π/6 is equal to minus tan π/6. Therefore here we will get tan of, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. काय 6π minus pi, that is 5π/6 is equal to minus of tan π/6 ची व्हॅल्यू, tan π/6 is 1/√3. ओके. म्हणजे tan of 5π/6 is equal to -1/√3 मिळाला. ओके. मायनस इक्वेशन आहे tan थीटा इज इक्वल टू -1/√3. म्हणजे थीटाच्या 5π/6 या व्हॅल्यूसाठी tan रेशो हा -1/√3 आहे. म्हणून थीटा इज इक्वल टू 5π/6 हे आपल्याला इथं सोल्युशन मिळालं. मग हा 5π/6 जो आहे तो 0 to 2π च्या मध्ये आहे का? हो. 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5π/6 इज लेस दॅन 2π. ओके. हा 5π/6 हे 0 to 2π च्या मध्ये असल्यामुळं हा जो थीटा इज इक्वल टू 5π/6 आहे हा काय झाला प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ गिवन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. हे एक आपल्याला सोल्युशन मिळालं. इथं आणखी एक अलाइड अँगल फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे त्याच्यावरून आपण सेकंड सोल्युशन मिळवणार आहे. देअरफॉर tan ऑफ, इथंही काय करायचं आपण जो थीटा आहे तो थीटा π/6 नी रिप्लेस करायचा आहे. म्हणजे इथं मिळेल 2π minus π/6 is equal to minus tan of π/6. ओके. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं की इथं मिळेल आपल्याला tan of 12π minus π. ओके. 12π minus π, that is 11π/6 is equal to minus tan of π/6 ची व्हॅल्यू काय आहे 1/√6. ओके. म्हणजे थीटाच्या 11π/6 या व्हॅल्यूसाठी tan रेशो हा -1/√3 आहे. म्हणजे इथं आपल्याला थीटाची कोणती व्हॅल्यू मिळाली 11π/6. that 0 is less than or equals to 11π/6 is less than, हा 2π पेक्षा लेस आहे कारण 12π/6 हा 2π आहे. म्हणजे 11π हा 12π पेक्षा नक्कीच लेस दॅन आहे. म्हणजे हे दोन जर 11π/6 आहे तो 0 to 2π च्या मध्ये आहे. त्यामुळं इथं आपल्याला थीटा इज इक्वल टू 11π/6 हे जे आहे ते काय आहे तर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ गिवन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. अशा पद्धतीनं आपल्याला थीटा दिलेल्या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन tan थीटा इज इक्वल टू -1/√3 चे दोन प्रिन्सिपल सोल्युशन मिळाले. एक थीटा इज इक्वल टू 5π/6 आणि दुसरा आहे ते
11π/6 ह्या दोन व्हॅल्यूसाठी थीटाच्या हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे। त्याच्यामुळे हे काय आहे त्याचे प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत। जसे हे tan थीटा -1/√3 चे प्रिन्सिपल सोल्युशन आहे, त्याच पद्धतीने ते cos थीटा -√3 चे प्रिन्सिपल सोल्युशन आहे। अशा पद्धतीने आज आपण प्रिन्सिपल सोल्युशनवर काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत। जनरल सोल्युशन आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत। थँक यू।